छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आज जे घडतंय ते केवळ एका निवडणुकीचं गणित नाही, तर तो 4 दशकांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करणारा बदल आहे. ज्या गुलमंडीने शिवसेनेचा जन्म पाहिला, जिथून भगव्या राजकारणाची सुरुवात झाली, त्याच गुलमंडीमध्ये आज वेगळ्याच पक्षाचा झेंडा फडकतोय. हा बदल अचानक घडलेला आहे का, की तो बराच काळ आतून तयार होत होता? शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एमआयएम कशी पोहोचली आणि याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर किती खोलवर उमटणार आहेत, हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. गुलमंडी छत्रपती संभाजीनगरमधील केवळ एक बाजारपेठ नाही, तर या शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. 8 जून 1985 रोजी याच भागात शिवसेनेची पहिली शाखा उभी राहिली. त्या काळात शहरावर मुस्लिम नेतृत्वांचं वर्चस्व होतं. सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचार, रुग्णालयांमधील प्रश्न, नागरी सुविधांचा अभाव यावर चर्चा होत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने रस्त्यावर उतरून आक्रमक राजकारण केलं. समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर निघालेले मोर्चे, क्रांती चौकातले आंदोलनं, हॉटेलमध्ये बसून ठरवलेली रणनीती यातूनच संघटना वाढत गेली. सुभाष पाटील, रमेश सुपेकर, अविनाश कुमावत, अशोक बावस्कर यांच्यासारखे कार्यकर्ते त्या काळात मैदानात होते. मार्मिक साप्ताहिकातून विचार पोहोचायचे, शाखा म्हणजे संवादाचं केंद्र होतं. शिवसेना हळूहळू वाढली. चंद्रकांत खैरे यांच्यासारखे नेते पुढे आले आणि गुलमंडी हा सेनेचा मजबूत गड बनला. आता याच भागातून सचिन खैरे, ऋषिकेश जयस्वाल यांच्यासारखे राजकीय वारसदार निवडून आले. म्हणजे गुलमंडी हे केवळ राजकारणाची सुरुवात नव्हे, तर सत्ता टिकवण्याचं केंद्र होती. पण या दोघांसोबतच आज तब्बल 41 वर्षांनंतर चित्र बदललेलं आहे. याच गुलमंडीमधून पहिल्यांदाच एमआयएमचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. तरनुम अकिल अहमद आणि नूरजहां इक्बाल यांनी 6,000हून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवलाय. हा विजय आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर तो प्रतिकात्मक आहे. कारण ज्या भागात शिवसेनेची पहिली शाखा होती, तिथे आज शिवसेनेचा प्रभाव ढासळलेला दिसतोय. त्यामुळे जुने शिवसैनिक अस्वस्थ आहेत. अनेकांच्या मते हा निकाल म्हणजे सेनेच्या घसरगुंडीचा स्पष्ट संकेत आहे. या बदलामागे केवळ विरोधकांची ताकद नाही, तर शिवसेनेचा बदललेला प्रवासही तितकाच कारणीभूत आहे. 1990 नंतर सत्ता आली आणि आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष हळूहळू सत्ता केंद्रित झाला. शाखा, बैठक, रस्त्यावरचा संवाद कमी झाला. कार्यकर्त्यांच्या जागी नेते दिसू लागले. भगवा डोरा हातात घेऊन आलिशान गाड्यांतून उतरलेली सत्ता आणि सामान्य मतदारापासून वाढलेलं अंतर, ही खंत आज उघडपणे व्यक्त होते. शिवसेनेतील फूट, नेतृत्वातील संघर्ष आणि स्थानिक पातळीवर ढासळलेली संघटन रचना याचा फटका थेट मतपेटीत बसल्याचं गुलमंडीचा निकाल सांगतो. दुसरीकडे एमआयएमचा हा विजय अपघाती नाही. इम्तियाज जलील यांनी घेतलेले धाडसी निर्णय या यशामागे आहेत. तब्बल 22 विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापण्याचा धोका त्यांनी पत्करला. पक्षात नाराजी होती, आरोप झाले, प्रचारादरम्यान त्यांच्यावर हल्ला देखील झाला. तरीही त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आणि पारंपरिक वोट बँकवर विश्वास ठेवला. आणि घडलं असं की इत्तेहाद म्हणजे एकजूट हा शब्द केवळ घोषणात न राहता मतपेटीत उतरला. या निवडणुकीत एमआयएमने धार्मिक आणि जातीय तणाव टाळल्याचा दावा केला. गुलमंडीमध्ये 6,500हून अधिक मुस्लिम मतदार एकवटले. परिणामी 41 वर्षांनंतर या भागातून मुस्लिम उमेदवार पुन्हा निवडून आला. हा बदल केवळ स्थानिक नाही, तर मतदारांच्या मानसिकतेत झालेला बदलही दर्शवतो. मतदार आता केवळ घोषणा ऐकून मतदान करत नाही, तर प्रतिनिधित्व, थेट संपर्क आणि आपला माणूस ही भावना अधिक महत्त्वाची ठरते. राज्यभरात पाहिलं तर भाजप जरी अनेक महापालिकात सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी एमआयएमने जोरदार मुसंडी मारली आहे. 29 पैकी 13 महापालिकात एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी झाले आहेत. मालेगाव, सोलापूर, धुळे, नांदेड, मुंबई, अमरावती, ठाणे, नागपूर या सगळ्या ठिकाणी एमआयएमने समाजवादी पक्षाला मागे टाकत आपली जागा मजबूत केली आहे. विशेषतः शिवसेना भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे सर्वाधिक 33 उमेदवार विजयी होणं हे राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप 57 नगरसेवकांसह सत्तेत असला, तरी एमआयएम 33 नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्ष ठरला आहे. म्हणजे पुढील 5 वर्ष भाजपसाठी ही सत्ता सोपी राहणार नाहीये. सभागृहात, रस्त्यावर आणि राजकीय चर्चांमध्ये एमआयएमचा दबाव सातत्याने जाणवणार आहे.
शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे, तर ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दोन्ही मुलांचा विजय आणि अंबादास दानवे यांच्या बंधूचा पराभव हेही बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत देतात. या सगळ्या घडामोडींमध्ये ओवेसी इम्तियाज जोडीचा प्रचार निर्णायक ठरला. ईव्हीएम मधून उत्तर मिळेल हा इशारा प्रत्यक्षात उतरला. जे इम्तियाज जलील यांना विलन ठरवत होते तेच निकालानंतर त्यांना हिरो म्हणू लागले. असदुद्दीन ओवेसी यांनी दाखवलेला विश्वास आणि इम्तियाज जलील यांचे धडाकेबाज निर्णय यामुळे एमआयएमने केवळ जागा राखल्या नाहीत, तर 7 जागांची भरही घातली आहे. हा निकाल फक्त महापालिकेपुरता मर्यादित राहणार नाही. जिल्हा परिषद, विधानसभा आणि भविष्यातील युती आघाड्यांवर याचे पडसाद उमटणार आहेत. पारंपरिक बालेकिल्ले सुरक्षित राहिलेले नाहीत, हा संदेश या निकालातून स्पष्टपणे जातो. मतदार बदलतोय, राजकारणाची भाषा बदलते आणि पक्षांना आत्मपरीक्षण करावंच लागणार आहे. गुलमंडीचा हा निकाल म्हणजे केवळ 2 नगरसेवकांचा विजय नाही, तो महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा इशारा आहे. आज शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या प्रभागात एमआयएमचा झेंडा फडकतोय. उद्या हा बदल किती दूर जाईल हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण एक मात्र नक्की, हा निकाल दुर्लक्षित करता येणार नाही. कारण आज गुलमंडी बदलली आहे, उद्या कोणता बालेकिल्ला ढासळेल हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. गुलमंडीमध्ये शिवसेनेचा गट ढासळणं हे केवळ स्थानिक कारणांमुळे घडलं, की ही सेनेच्या एकूण घसरगुंडीची सुरुवात आहे? याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर तर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.